नारळी पौर्णिमा अगदी 2 दिवसावर आलेली आहे आणि सण म्हणलं की गोडाचे पदार्थ हे आलेच. अशा वेळी आपण गोडाचे पदार्थ घरी न बनवता थेट मार्केटमधून विकत घेऊन येतो. प्रियंकाज मराठी किचनमध्ये आज आपण दिसायला पांढरे शुभ्र, तोंडात टाकताच विरघळणारे आणि कमी साहित्यामध्ये तसेच फक्त 2 मिनिटं गॅसचा वापर करून आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी एक नारळ घेतलेला आहे. एका नारळापासून आपण किती लाडू बनवू शकतो आणि त्याचे योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. नारळ आता फोडून घेतलेला आहे. त्यातलं आपण खोबरं काढून घेऊया आणि त्यावरची जी साल आहे ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यामुळेच हे लाडू दिसायला अगदी पांढरे शुभ्र होतात. हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया. कढई तापली की त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला वाटलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला लो फ्लेमवरती 2 मिनिटं हे खोबरं तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. अगदी हलकं यामधलं आपल्याला पाणी सुकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही ओला नारळ वापरण्याऐवजी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता. त्यापासून सुद्धा लाडू खूप छान होतात. या ठिकाणी आपण ओला नारळ वापरल्यामुळे त्यातलं पाणी थोडंसं सुकून घेण्यासाठी आपण 2 मिनिटं गॅसवर याला तुपामध्ये थोडंसं परतून घेत आहोत. पण डेसिकेटेड जर कोकोनट तुम्ही वापरलं तर त्याला परतून घ्यायची गरज नाही. गॅसचा वापर न करता डेसिकेटेड कोकोनटपासून सुद्धा तुम्ही अगदी अशाच प्रकारे लाडू बनवू शकता. तर आता 2 मिनिटं झालेली आहेत. हे छान अगदी व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर गॅस बंद करून हे थोडंसं आपण थंड करून घेऊया. त्यानंतर एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे थंड करायचं नाही. थोडंसं हे कोमट असलं पाहिजे. आणखी सुद्धा हे थोडंसं गरम आहे. आपण परत 5 मिनिटं थांबून याला थोडंसं थंड करून घेऊया. हे थोडंसं कोमट झाल्यानंतर मग आपण पुढची स्टेप करूया. या ठिकाणी एका नारळापासून जी रेग्युलर आपली डाळीची वाटी असते त्या वाटीने 2 वाटी हे सुकं खोबरं झालेलं आहे. तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला 3 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. त्यापेक्षा जास्त घालायचं नाही. या ठिकाणी जर तुम्ही इन्स्टंट खवा बनवला तर तो खवा तुम्ही डायरेक्ट सुकं खोबरमध्ये ॲड करून तो मिक्स करून त्याचे लाडू वळवू शकता. पण या ठिकाणी आपण खवा न वापरल्यामुळे या ठिकाणी 2.5 चमचे मिल्क पावडर वापरत आहोत. यामध्ये तुम्ही वेलची पूड, जायफळ पूडसुद्धा घालू शकता. तर मी जेव्हा साखर वाटत असताना त्यामध्ये वेलची वाटून घेतली होती. यानंतर यामध्ये मी 1 चमचा मिल्कमेड घातलेला आहे. तुमच्याकडे जर मिल्कमेड नसेल तर काहीच हरकत नाही. हे ऑप्शनल आहे. याऐवजी तुम्ही 2 ते 3 चमचे दुधाचा वापर करून हे मळून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता यामध्ये आपण दुधाचा सुद्धा वापर केला नाही. फक्त 1 चमचा मिल्कमेड घातलेला आहे. मिल्कमेड हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. तर या ठिकाणी आपण आता लाडू वळायला घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी सहज हे लाडू वळले जातात. अगदी लहान मुलंसुद्धा हे लाडू अगदी सहज वळू शकतात. तुम्ही इथे बघू शकता अगदी गोल गरगरीत असे दिसायला पांढरे शुभ्र ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत. तर सर्व लाडू इथे मी करून घेतलेले आहेत. तर तयार आहेत आपले ओल्या नारळाचे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू. तर हे लाडू येत्या नारळी पौर्णिमेला एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका. सजावटीसाठी इथे मी ब्राऊन शुगर लावलेली आहे. तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूटचे कापसुद्धा लावू शकता. तर आजची रेसिपी ही कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.